नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत उपवासाचा इन्स्टंट डोसा। पुढे देखील मी उपवासाच्या रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे कुक विथ निशू या चॅनलला कनेक्टेड राहा। चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा। चला तर मग वेळ न घालवता आपण डोस्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी भगरला काही जण वरई सुद्धा म्हणतात, एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतला होता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे। 1 छोटी वाटी दही, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 इंच बारीक चिरलेलं आलं, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून बारीक चिरलेला कढीपत्ता, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट। आता आपण साबुदाणा 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर चांगला भाजून घेऊयात। आपण इथे साबुदाणा भिजवलेला वापरत नाहीये, त्याच्यामुळे इथे आपण साबुदाणा भाजून घेतोय। आता आपला साबुदाणा छान भाजून झालेला आहे। आता आपण तो थंड करून घेऊयात। साबुदाणा थंड झालेला आहे। आता आपण साबुदाणा आणि भगरची मिक्सरमधून बारीक पूड करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मिक्सरमधून एकदम बारीक पीठ सारखं करून घेतलेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये ते पीठ घेऊया, तसेच बटाट्याची पेस्ट आणि दही टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात। सर्व मिश्रण एकत्र करून झाले, आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊयात। तुम्हाला जर मी बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये ते शेअर करायला विसरू नका। तसेच कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आता सर्व मिश्रण आहे ते थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आपण नेहमीच्या डोस्याला बनवतो त्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी ह्या डोस्याची ठेवायची आहे। थोडं पाणी टाकल्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित मिश्रण तयार होते। अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपण हे मिश्रण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण डोस्यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, थोडं आलं घेतलंय आणि 1 टीस्पून जिरं। आता आपण हे सर्व थोडं पाणी टाकून मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण डोस्याचं बॅटर चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। इथे मी एक डोसा पॅन गरम करत ठेवला, त्यावर आता मोठी वाटी इतकं बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर डोसा पॅन नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनचा देखील वापर करू शकता। डोसा थोडा शिजत आला की त्याच्यावर 1 चमची तूप टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता डोसा छान क्रिस्पी होत आला। आता आपण तो काढून घेऊया। तुम्ही देखील अशा पद्धतीने डोसे ट्राय करून बघा। आता आपण बाकीचे डोसे देखील तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने घरी डोसे ट्राय करून बघा। उपवासासाठी खूप छान ऑप्शन आहे हा आणि हिरव्या चटणीबरोबर अप्रतिम लागतात। अशा पद्धतीने आपले कुरकुरीत डोसे तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।